नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे। तर बघा, याच्यामध्ये आपण पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला देखील आपण पाहत आहोत। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जी काही ई-केवायसी ची प्रक्रिया शासनाने लागू केलेली होती, त्याच्यामध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचणी आलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता याच्यामध्ये जी काही त्यांनी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वेळोवेळी दिलेली होती, तर ई-केवायसी करण्याची शेवटची जी मुदत होती ती होती 31 डिसेंबर 2025 आणि शासनाने आता काल एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार त्यांनी ई-केवायसी करण्याला एकदा म्हणजे ती काय दुरुस्ती करण्याला पर्याय दिलेला आहे। मग आता 31/12/2025 पर्यंत बऱ्याच महिलांची ई-केवायसी ची प्रक्रिया करण्याची देखील राहून गेलेलं होतं। आता बऱ्याच महिलांचा असा गैरसमज होतो की आम्ही ई-केवायसीच केली नाही, मग आता ई-केवायसी करण्याला आम्हाला अजून संधी उपलब्ध करून दिली का? तर नाही। नवीन महिलांना ज्यांना कोणाला ई-केवायसी 31/12/2025 च्या अगोदर ज्यांनी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा महिलांना या जी आरचा काहीही उपयोग नाही। या जी आर मध्ये महिलांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली होती, परंतु शासनाने ई-केवायसी करताना बऱ्याच महिलांना दुरुस्तीसाठी देखील एक ऑप्शन देण्यात आलेला होता। घटस्फोटित असेल, परित्यक्त्या असेल, तर अशा पद्धतीचं जे काही एक पोर्टल उपलब्ध करून दिलेलं होतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं चुकून त्या ठिकाणी वेगळा ऑप्शन त्यांनी निवडला होता चुकून। समजा निवृत्ती वेतन घेत आहे का, तर नाहीच्या ऐवजी हो केलेलं होतं। तर अशा प्रकारच्या ज्यांचं काय चुकून काय ई-केवायसी मध्ये बदल झालेले होते, तर अशा महिलांनाच फक्त ई-केवायसी करण्याचा पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। ज्या महिलांनी 31/12/2025 पूर्वी ई-केवायसीच केलेलं नाही, ई-केवायसी ची प्रक्रियाच केलेली नाही, तर अशा महिलांना या जी आरचा काही उपयोग नाही। लक्षात ठेवा, ज्या वेळेस एखाद्या महिलेने जर ई-केवायसीच केलं नसेल आणि त्यांनी आता नवीन सुरू झालेल्या पोर्टलला जर त्यांचा आधार क्रमांक टाकला, तर त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक या यादीमध्ये नाही किंवा याच्यामध्ये तुमचा ई-केवायसीच्या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट नाही, अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाऊ शकतो। त्याच्यामुळे महिलांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आत्ताचा जो जी आर काढलेला आहे तो 31 डिसेंबर 2025 पूर्वी ज्या महिलांनी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत, तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठीचाच हा मुदतवाढ आहे, हा जी आर आहे। आणि याची मुदत ही दुरुस्त करण्याची अंतिम मुदत आहे 31/3/2026। तर ही ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत आहे। त्याच्यामुळे ज्या महिलांनी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल, परंतु काही चुकून काही जर ऑप्शन समजा चुकलेला असेल, तर अशा महिलांनी तात्काळ आपल्या ई-केवायसी च्या जे काही पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि आपली ई-केवायसी ची दुरुस्ती ही व्यवस्थित करून घ्यायची आहे। धन्यवाद।